मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी टळली। जीआरच्या विरोधामध्ये याचिकांवरील पुढील सुनावणी आता 27 ऑक्टोबरला होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चक्रानुक्रमे आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान, मात्र प्रकरण ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। 2000 किलोमीटर लांब सुप्रीम कोर्टामध्ये का आलात, याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या सूचना। गुंडा निलेश घायवळ प्रकरणामधील आजची सुनावणी टळली। मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर काही कारणास्तव सुट्टीवर असल्यामुळे सुनावणी आज होणार नाही। कोथरूड गोळीबार प्रकरणामधील कारवाईच्या विरोधात घायवळची उच्च न्यायालयामध्ये याचिका। माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांच्या सुटकेविरोधामध्ये ईडीची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव। ईडीची सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव्ह पिटिशन। हायकोर्टाकडून अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा। सरकारकडून शेतकऱ्याची फसवाफसवी सुरू, कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार उद्धव ठाकरे यांची घोषणा। दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर या विभागातील जालना, हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मदत मंजूर। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी। धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर निर्णय। बीडमधील सर्व टोल नाक्यांवरून सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी लागू। दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, शरद पवारांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बिहारमध्ये जंगी स्वागत। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश। देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी। राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती। फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती। 23 अधिकाऱ्यांचा आयएएस होण्याचा मार्ग मोकळा। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड। अतिवृष्टीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा। योजनेमधून विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषी मंत्री भरणेंची माहिती। कोपरी दौलतनगरमधील क्लस्टर योजनेवर दमानियांकडून प्रश्न। लक्ष्मण कदमांनी या योजनेचं काम घेतलं। लक्ष्मण कदम हे एकनाथ शिंदेंचे व्याही, लोकांना वेळेत भाडं मिळत नसल्याचा दमानियांचा आरोप। नांदेडमध्ये नरेंद्र महाराज यांना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी। भाजपचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुंबईतील मालाडमधील बालवाडीच्या मुद्द्यावरून मंत्री मंगल प्रभात लोढा मालवणी पोलिसांवर संतापले। बालवाडी रिकामी करण्यासाठी वरून ऑर्डर लागेल असं पोलिसांनी सांगताच वरून म्हणजे असलम शेख यांच्याकडून का, लोढांनी पोलिसांना हा सवाल केला।